त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। योग ही निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्ली। प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले, दिव्य भारत BSM न्यूज त्र्यंबकेश्वर। प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर। जागतिक स्तरावर आरोग्य, मानसिक संतुलन आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जून 21 रोजी त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाने प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला। शरीर आणि मन यांचा समतोल राखत निरोगी, सुदृढ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। योग हा भारताने जगाला दिलेला अमूल्य वारसा असून आज संपूर्ण जग त्याचा स्वीकार करत आहे। अशा पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाने आयोजित केलेला हा योग दिन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। योग, प्राणायाम आणि ध्यान यांच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। योग करा, निरोगी राहा आणि सकारात्मक जीवन जगा, हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर। महाविद्यालयाच्या जिमखाना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, NSS आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला। कार्यक्रमाची सुरुवात योगाभ्यास आणि प्राणायामाच्या सत्राने झाली। यावेळी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावून सांगण्यात आले। योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली, तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला। याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व अधोरेखित केले। ते म्हणाले, योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणारी एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे। आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात मानसिक शांती, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक विचारांसाठी योग अत्यंत आवश्यक आहे। नियमित योग व प्राणायामामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते। त्यांनी पुढे सांगितले की चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे काळाची गरज आहे। विद्यार्थीदशेतच योगाची सवय लावल्यास शारीरिक आणि मानसिक विकास अधिक प्रभावीपणे साधता येतो। योगामुळे एकाग्रता वाढते, आत्मविश्वास दृढ होतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर दिनेश उकिरडे आणि विद्यार्थिनी माधुरी भोये यांनी विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले। त्यांनी योगाभ्यास करताना योग्य श्वसनपद्धती, शरीराची स्थिती आणि योगासनांचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली। विद्यार्थ्यांनीही उत्साहाने या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेत विविध योगप्रकारांचा अनुभव घेतला। योग दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाचे वैज्ञानिक महत्त्वही समजावून सांगण्यात आले। नियमित योगाभ्यासामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता यांसारख्या अनेक आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होते। तसेच मानसिक तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते, अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली। कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात आरोग्य, तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्याचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले होते। विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व जाणून घेत भविष्यात नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला। यामुळे योग दिनाचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य झाल्याचे दिसून आले। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये डॉक्टर भागवत महाले, डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर दिनेश उकिरडे, माधुरी भोये, डॉक्टर मनोहर जोपळे, डॉक्टर विठ्ठल सोनवणे, डॉक्टर जया शिंदे, प्राध्यापक अनिल खेडकर, निलेश मरसाळे, प्राध्यापक आशुतोष खाडे, प्राध्यापक किरण शिंदे, प्राध्यापक ऋषिकेश गोतरने, प्राध्यापक मीना काळे, प्राध्यापक ममता धनगर, डॉक्टर ललिता सोनवणे, डॉक्टर योगिता जाधव आणि प्राध्यापक दळवी मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।